विमान रनवेवर पोहोचायला काही सेकंदाचंच अंतर. विमान पूर्णपणे लँडिंगच्या तयारीत. मात्र विमान लँडिंग होत असतानाच काही काळाच्या आत क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात की विमान रनवेच्या अगदी जवळ पोहोचलं होतं. धावपट्टीवर उतरायला फक्त 100 मीटर अंतर राहिलं होतं. मात्र रनवेवर पोहोचण्याच्या काहीच सेकंदापूर्वी विमानाचा स्फोट झाला. विमानाला आग लागली. क्षणात विमानाचे तुकडे तुकडे झाले. या अपघाताचा तपास AAIB कडून केला जातोय. अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8:18 वाजता पहिल्यांदा बारामती ATCला संपर्क साधला होता. विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैलावरून पुढचा कॉल केला होता. अपघातग्रस्त विमानाच्या क्रूने हवामान आणि दृश्यमानबद्दल विचारलं तेव्हा ATCने त्यांना माहिती दिली. हवा शांत होती आणि दृश्यता जवळपास 3000 मीटर होती. त्यानंतर विमानाला रनवेवर उतरण्याची सूचना दिली गेली, परंतु रनवे दिसत नव्हता. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात विमान गो अराउंड करण्यात आलं. गो अराउंड नंतर विमानातील पायलटने ATCला रनवे अजूनही दिसत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर काही सेकंदात रनवे दिसलं असं पायलटने सांगितलं. सकाळी 8:43 रनवे 11 वर उतरण्याची परवानगी दिली. मात्र काहीच वेळेनंतर ATCने रनवे 11च्या थ्रेशहोल्ड जवळ आग पाहिली. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीच्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर दाट धुकं होतं आणि दृश्यमानता देखील खूप कमी होती. लिअरजेट 45 या अजित पवारांच्या विमानाचं शेवटच्या काही मिनिटात काय घडलं हे आपण या फोटोजमधून पाहू शकतो. या विमान अपघातात अजित पवारांसह 4 जणांचा मृत्यू झालाय.